नमस्कार महाराष्ट्र. संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण घेऊन आलेलो आहोत. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगू इच्छितो, आज तुम्हाला अनुदान मिळणार नाही. होय, तुम्ही आज हा व्हिडिओ पाहत आहात आणि तुम्हाला आज अनुदान मिळणार नाही. बरेच सोशल मीडियावरती मेसेजेस व्हायरल होत आहेत, फोटोज किंवा मग इतर पोस्ट, यूट्यूब व्हिडिओज व्हायरल होत आहेत की आज दुपारी 2 वाजतापासून सायंकाळी 6 वाजतापासून रात्री 9 वाजता तुमच्या खात्यात पैसे येईल. परंतु ही जी बातमी आहे, म्हणजे हे जे कुठे सांगत आहे, तर ते 100% खोटे आहे. ठीक आहे. तर जे श्रोता आहेत, ज्यांना ताबडतोब माहिती जाणून घ्यायची आहे, त्यांच्यासाठी हे होते की आज तुम्हाला अनुदान मिळणार नाही. ठीक आहे. त्यानंतर आता महत्त्वाची माहिती. तुम्हाला माहिती आहे की जे नेहमीचे श्रोता आहेत त्यांच्यासाठी आपण खूप उपयुक्त अशी खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आणि तीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे कुणीही जे आहे तर व्हिडिओला स्किप करू नका. अत्यंत महत्त्वाची माहिती असणार आहेत. जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, बऱ्याच वेगवेगळ्या पोस्टमध्ये मी जसं सांगितलं की तुम्हाला खोटी माहिती दिली जात आहे की आज दुपारी 2 वाजता, आज रात्री 2 वाजता आणि या अशा सर्व गोष्टी सांगण्यात येत आहेत. तर या संपूर्णपणे खोट्या आहेत, यामध्ये काही तथ्य नाही. आणि महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही म्हणाल की सर, तुम्ही देखील काही तालुक्यांची माहिती सांगितलेली होती. तर होय, आमच्याकडून देखील काही तालुक्यांची माहिती सांगण्यात आलेली होती. परंतु याआधीच आपण पुढे 2 दिवस आणखी पुढे वाढवले आहे. ठीक आहे. जशी माहिती अपडेट झाली त्याचबरोबर तेव्हाच तुम्हाला सांगितलं की पुढे आणखी 2 दिवस वाढणार आहे. म्हणजे ज्या तालुक्याला 8 तारखेला अनुदान मिळणार होते त्याला 10 तारखेला त्याची तारीख जी आहे तर ती म्हणजे 2 दिवस पुढे ढकलण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर तुम्ही म्हणाल की सर, तुम्ही सांगितलं होतं त्यामुळे आम्ही विश्वास ठेवलेला. तर बरोबर आहे, असे देखील बऱ्याच लोकांचे फोन आलेले आहेत. तर त्यांना देखील सांगू इच्छितो की तुमची तारीख ही 2 दिवसाने एक्सटेंड करण्यात आलेली आहे. तर तुम्हाला जर 8 तारखेपासून अनुदान मिळणार होते असं आमच्याकडून सांगण्यात आलेलं असेल तर तुम्हाला 2 दिवस आणखी वाट पाहावी लागणार आहे. ठीक आहे. आता काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, जे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत आणि ते आपल्याला घ्यावेच लागणार आहे. त्यामुळे काही प्रश्न घेऊया. त्याआधी तुमच्या मनामध्ये देखील काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते नक्की विचारा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बऱ्याच लाभार्थ्यांनी एक कॉमन प्रश्न विचारलेला आहे की सर, आम्हाला अनुदान कधी येणार? तर बघा, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. याआधी आपण तुम्हाला एक्झॅक्टली माहिती याआधी देखील बऱ्याच महिन्यांची सांगितलेली आहे आणि या महिन्याची देखील तुम्हाला 8 तारीख ते 7 तारीख आपण दिलेली होती. म्हणजे आजची आणि उद्याची तारीख तुम्हाला देण्यात आलेली होती आपल्याकडून. परंतु पुढे आधीच म्हणजे आत्ताच 2-3 दिवसापूर्वी ती तारीख जशी अपडेट झाली तशी तारीख आपण पुढे 2 दिवसाने ढकललेली आहे. त्याचबरोबर जे काही सरकारकडून अपडेट येत राहील त्याविषयी आपण तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवणार आहोत. काल अर्थसंकल्प सादर झालेला आहे. काय झाले अर्थसंकल्पात त्याविषयी आपण पुढे माहिती जाणून घेऊया. तर प्रश्न असा आहे की आता तुम्हाला 2 दिवस अधिक वाट पाहावी लागणार आहे. ठीक आहे. बऱ्याच लाभार्थ्यांकडून एक आणखी कॉमन प्रश्न आहे की सर, आम्हाला जे आहे तर ते जानेवारी आणि फेब्रुवारीचे अनुदान आलेले नाही. आता कोणाचं एक विशिष्ट नाव घेत नाही, तर आम्हाला ते पण येतील का या महिन्यामध्ये वाढीव अनुदान, आणि ते सर्व येतील का? तर तुमचे डॉक्युमेंट्स जर 25 तारखेच्या आधी, 25 फेब्रुवारीच्या आधी जर तुमचे डॉक्युमेंट्स सरासरी सर्व तालुक्यांची होऊ शकेल, 100 तालुक्यांच्या 25 तारखेच्या आधी, आणि एखाद्या तालुक्याचे जर 26 तारखेला तुम्ही डॉक्युमेंट्स दिले आणि तरी जर तुम्हाला वाढीव अनुदान किंवा आधीचे अनुदान आले, तर तुम्ही म्हणाल की सर, तुम्ही असं म्हणत होतात. तर सरासरीनुसार सांगतोय तुम्हाला की 25 तारखेच्या आधी जर तुम्ही डॉक्युमेंट्सचं तुमचं काम झालेलं असेल तर निश्चितच तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्याचे राहिलेले अनुदान येईल. ठीक आहे. आता हे खूपच क्वचित लाभार्थ्यांना येण्याची शक्यता आहे. आता किती लाभार्थ्यांना कोणत्या विभागात येईल याची माहिती जेव्हा अनुदान येईल त्यानंतरच ती माहिती आपल्याला त्याची जे हे आहे की लाभार्थ्यांची संख्या किती आहेत, किती टक्के लाभार्थ्यांना पैसे आलेले आहेत, ही सर्व माहिती आपल्याला शोधता येईल. परंतु अनुदान येण्याच्या आधी आपल्याला ती सध्याला सांगता येणार नाही. ठीक आहे. त्याचबरोबर एक कॉमन प्रश्न लाभार्थ्यांकडून विचारला जातो आहे की सर, आधीच्या थकीत अनुदानाचे काय? असा प्रश्न वारंवार विचारला जातो आहे की जेव्हा DBT प्रणाली ॲक्टिवेट झाली तर त्या काळामध्ये थकीत अनुदानाचा एक प्रश्न उपस्थित झालेला होता. डिसेंबर 2024 पासून तर
जानेवारी फेब्रुवारी, कुणाला मार्च, कुणाला एप्रिल 2025 म्हणजे 4 महिने 6 महिने असे अनुदान थकीत होते. तर ते अनुदानाचे काय होणार असा प्रश्न वारंवार लाभार्थ्यांकडून विचारला जातो आहे आणि त्याची चौकशी आम्ही देखील केलेली आहे. परंतु त्याविषयी सध्याला कोणीही बोलायला तयार नाही. म्हणजे त्या विषयावर कुठेही चर्चा देखील चाललेली नाही आहे. फक्त लाभार्थ्यांकडून याविषयी प्रश्न विचारले जात आहेत आणि त्या विषयावर सरकारकडून किंवा इतर कुठल्याही प्रशासनाकडून कुठलीही भूमिका किंवा स्पष्ट असे जे आहे तर ते काही सांगण्यात येत नाही आहे. त्यामुळे ती माहिती जशी अपडेट होईल किंवा त्यांच्याकडून काही हालचाली केल्या जाईल तर आपण तुम्हाला सांगूया. परंतु ते खूप शक्यता कमी आहे त्याची, कारण त्याला आता बराच कालावधी होऊन गेलेला आहे आणि त्यामुळे थोडंसं जरा कठीण आहे की तुम्हाला डिसेंबर आणि याचे पैसे मिळतील 2024चे. कारण आता 2024 आता 25 देखील संपलेला आहे आणि 26चं अर्ध वर्ष जे आहे तर ते जवळजवळ आता जात आहे. 3रा-4था महिना आता आलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे बघूया त्याविषयी जर काही अपडेट आली तर आपण तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवणार आहोत. बऱ्याच तालुक्यांकडून आता हा प्रश्न म्हणता येणार नाही, पण तालुका विभागाकडून एक सूचना मिळालेली आहे की ज्या ज्या लाभार्थ्यांना KYC किंवा जे छोटे छोटे कामं बाकी आहेत तर ते करून टाकायचे. आता या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की कोणत्या तालुक्याची किती कामं झालेली आहेत, कुठे किती अपडेट झालेले आहे. परंतु आत्ता एक सर्वसाधारणपणे तुम्हाला मी आज हे सांगू इच्छितो की ज्या ज्या तालुक्याकडून ज्या ज्या प्रशासनाकडून तुम्हाला सूचना मिळालेल्या आहेत, कृपया त्या सूचनांचं सर्वांनी पालन करा आणि ज्या काही तुमचे छोटे मोठे कामं राहिलेले आहेत, जसं KYC करणे असेल, कुणाचं काही बँक अकाउंटमध्ये थोडीशी चूक असेल, छोटी मोठी चूक असेल किंवा इतर जे काही असेल तर ते सर्व कृपया तुम्ही सुधारून टाका लवकरात लवकर, जेणेकरून सरकारला असं म्हणता येणार नाही की लाभार्थ्यांनी त्यांच्याकडून जे आहे तर ती ही प्रोसेस केली नाही. कारण तुम्हाला माहिती आहे की सरकार लगेचच कारण सांगेल की नाही तुमच्याकडून हे केलं नाही त्यामुळे तुम्हाला पैसे आले नाही. तर त्यामुळे तुम्ही म्हणजे लाभार्थी कुठेही कमी पडू नका. ज्या सूचना येतात त्यांचं पालन करत चला आणि विशेष म्हणजे कुठल्याही अफवांवर कृपया विश्वास ठेवू नका. जर तुम्हाला योग्य माहिती हवी असेल तर आपण आपल्या चॅनलवरती योग्य माहिती देत असतो आणि इतरांची माहिती जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही त्यांच्या देखील चॅनलला फॉलो करू शकता. परंतु एक थोडासा विचार करून जे आहे तर ती कृती करताना थोडासा विचार करा की हे खरंच होऊ शकेल का किंवा हे गरजेचं आहे का. आता एखाद्या व्हिडिओमध्ये किंवा एखाद्या पोस्टमध्ये तुम्हाला सांगण्यात येतं की महिन्याला तुम्हाला 6,000 मिळणार किंवा 7,000 मिळण्यास सुरुवात झाली आहे. तर तुम्ही बघू शकता की कशी काय सुरुवात होणार अचानक, त्यासाठी पूर्ण प्रोसेस असते. तर या सर्व गोष्टींना कृपया तुम्ही हे करत चला आणि त्यानंतरच म्हणजे पुष्टी करत चला आणि त्यानंतरच त्या जे आहे तर त्या व्हिडिओजला किंवा मग पोस्टला जे इतरांपर्यंत फॉरवर्ड किंवा शेअर करत चला, जेणेकरून तुमच्यामुळे तुम्हाला वाटतं की हो आनंदामध्ये तुम्ही पाठवता इकडे तिकडे, परंतु ते इतरांचं देखील त्यामध्ये जे आहे तर ते नुकसान होतं. नुकसान म्हणजे इतरांची देखील मानसिकता अशी होते की नाही बाबा आपल्याला अनुदान का आलेलं नाही. बऱ्याच लोकांना अचानक तो व्हिडिओ मिळतो किंवा ती पोस्ट मिळते आणि त्यांना वाटतं इतरांना आले मग आपल्याला का आले नाही, मग त्यांना त्रास होतो. त्यामुळे तुम्ही देखील लाभार्थ्यांनी जे जागृत लाभार्थी आहेत, जे थोडेसे ज्यांना याविषयी थोडंसं नॉलेज आहे तर त्यांनी या गोष्टींची कृपया काळजी घेत चला. ठीक आहे, तर आजच्या पुरतं आपण इथेच थांबूया. बरीच माहिती पुढील व्हिडिओमध्ये देखील सांगायची आहे आणि मला देखील माझं वैयक्तिक काम असल्यामुळे हा व्हिडिओ इथेच आपल्याला थांबवावा लागतो आहे. शेवटी हेच आहे की आज अनुदान येणार नाही आहे. अनुदानाविषयीची तसेच बजेटविषयीची आणि इतर महत्त्वाची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे पुढील व्हिडिओला पाहायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.